इच्छित असणारे स्वर्गीय आत्माराम तुकाराम पाटील हे इहलोकाची यात्रा सोडून देवलोकाला जाऊन आज त्यांना 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्ताने माझ्यासारखे एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने ही सेवा ज्यांनी सुपूर्त केली, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असं म्हणायला हरकत नाही माईक सिस्टीमच्या अनुषंगाने. आणि गणेश भाऊंचं नितांत सर्वांवर प्रेमच आहे, तसं माझ्यावर सुद्धा गणेश भाऊंचं नितांत प्रेम आहे आणि गणेश भाऊंच्या अनुषंगाने ही सेवा मला प्राप्त झाली. तशी सेवा संध्याकाळची होती, पण काही अनुषंगाने ही सेवा पुन्हा आपल्याला सकाळी करण्यामध्ये आलेली आहे. आणि थोडा उन्हाचा प्रत्येकाला त्रास होतोय हे मलाही माहिती आहे. कीर्तन जरी उशिरा चालू झालेलं असलं तरी नियम असा आहे, गाडी लेट सुटली तरी ठेच पोटवण्याचं काम ड्रायव्हरकडे असतं. तुम्ही काही चिंता करू नका, ड्रायव्हर आजचा मीच आहे. विठ्ठला विठ्ठला. श्राद्ध श्राद्ध म्हणजे नेमकं तरी काय? शास्त्र सांगतंय श्रद्धये दीयते इति नाम श्राद्धाः. जे श्रद्धापूर्वक अंतःकरणाने दिलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. मग श्राद्ध विधी करायचे, मग श्राद्ध विधी नेमकी कोणी कोणाचं करायला पाहिजे? तर आई वडिलांची श्राद्ध विधी मुलाने केली पाहिजे. बरं, मुलाने आई वडिलांची श्राद्ध विधी करायची. पूत नाम नरके त्रायती इति नाम पुत्राः. पूत नावाच्या नरकामधून जो आपल्या आई वडिलांना तारतो, मुक्त करतो, मोक्षपद प्राप्त करून देतो, त्यांना पुत्र म्हणायचं. मग अशी असणारी मुलं, त्या मुलांनी आई वडिलांची श्राद्ध विधी पुण्यस्मरण साजरं केलं पाहिजे. बरं, आई वडिलांचं पुण्यस्मरण संपन्न करायचे, साजरं करायचे, मग त्याच्यासाठी विचार करू गेलो तर आई वडिलांची श्राद्ध विधी किती वर्ष साजरी केली जाते? तर काही लोक 1 वर्ष करतात नंतर सोडून देतात, काही लोक 2 वर्ष करतात नंतर सोडून देतात, काही लोक 5 वर्ष करतात नंतर सोडून देतात, काही लोक 10 वर्ष करतात नंतर सोडून देतात, काही लोक 1 ते 12 वर्ष झाले की सोडून देतात. पण श्राद्ध विधी किती दिवस साजरी केली पाहिजे, किती वर्ष साजरी केली पाहिजे? आमचे गुरुवर्य सांगत असतात, जोपर्यंत आपण आई वडिलांची इस्टेट खातो तोपर्यंत त्यांचं पुण्यस्मरण, त्यांची श्राद्ध विधी केली पाहिजे. काही लोक म्हणतात, महाराज आमच्या आई वडिलांनी आम्हाला काही कमवूनच ठेवलं नाही, आमच्या आई वडिलांनी आम्हाला कमवूनच ठेवलं नाही. गद्या, एवढा मोठा जन्म दिला, देह दिला, अजून काय पाहिजे? विठ्ठला 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 विठ्ठला. आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी पुण्यस्मरण श्राद्ध विधी संपन्न होते. त्याच्यासाठी जो अभंग निवडलेला आहे तो नामदेव महाराजांचा आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराज तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी उठवतात, तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी जागवतात. तसा हा अभंग काकडा प्रकरणातील आहे. काकडा प्रकरण म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनात जेवढा आनंद नाही, वारकरी संप्रदायामध्ये भजनात जेवढा आनंद नाही, वारकरी संप्रदायात प्रवचनात जेवढा आनंद नाही, वारकरी संप्रदायात हरिपाठात जेवढा आनंद नाही, त्याच्यापेक्षा कितीक पटीने आनंद या काकड्यामध्ये. पण नेमकं दुर्दैव असे महाराज, त्या काकड्याशी नेमकं आपलं वाकडे. सांगा, सकाळचं 10 ते 12चं कीर्तन असेल तर किती लोक कीर्तनाला असतात, आणि पहाटे असणारा 4 ते 6चा काकडा, त्या काकड्याला किती मंडळी असते? मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. समजा आपल्याला विमानाचा प्रवास करायचा आहे. विमानाचा जर प्रवास करायचा असेल, 5 वाजता तुमचं विमान आहे, विमान 5 वाजता लँडिंग उडणार आहे. बरं, 5 वाजता ते निघणार आहे. 5 वाजता विमानामध्ये आपल्याला बसायचे म्हटल्यानंतर अंदाजे विमानतळाला आपल्याला किती वाजता पोहोचावं लागेल? इतर विमानतळाचं घेऊ नका, आज उद्घाटन असणारं दिबाचं घ्या, हरकत नाही. अंदाजे किती वाजता पोहोचावं लागेल? 3 वाजता. वा, मागून आवाज येलाय, चांगला अनुभव आहे. विठ्ठला विठ्ठला कदाचित तिथले कोणीच गेले नसावेत म्हणून मागच्याने आवाज दिला. विठ्ठला विठ्ठला. 5 वाजता विमानामध्ये बसायचे म्हटल्यानंतर 3 वाजता आपल्याला विमानतळाला पोचावं लागणार. बरं, विमानतळाला पोचावं जर 3 वाजता लागेल तर इथून विमानतळाला पोचायला अंदाजे आपल्याला किती वेळ लागेल? बोलत चला, काहीतरी बोलत चला.
1 तास लागेल, 1.5 तास लागेल, 2 तास लागेल, किती तास लागेल? 1 तास धरायचं. बरं 1 तास. 1 तासामध्ये आपण विमानतळाला पोहोचणार आहे म्हटल्यानंतर घरातून किती वाजता निघावं लागणार? बोला ना, बोला. 3ला विमानतळाला पोहोचणार आहे. 1 तास आपल्याला जायला लागणार आहे. मग घरातून किती वाजता निघावं लागणार? 2 वाजता. बरं 2 वाजता घरातून निघावं लागणार. घरातून जर 2 वाजता निघावं लागणार तर आंघोळ पांघोळ करण्यासाठी अंदाजे 1 तास धरा. म्हणजे आपल्याला रात्री किती वाजता उठावं लागणार? बोला बोला. बरं विमानामध्ये 5 वाजता बसायचे, 3 वाजता विमानतळाला पोहोचायचे, 2 वाजता घर सोडायचे, म्हणून 1ला उठावं लागणार आंघोळ पांघोळ करण्यासाठी. जर विमानामध्ये बसण्यासाठी 5 वाजता पोहोचायचे आणि 1 वाजल्यापासून आपण उठतो, मग सकाळी 4:30ला काकडा झाल्या चालू केल्यानंतरच का म्हणता एवढ्या लवकर का चालू केला? विठ्ठला विठ्ठला पण वारकरी संप्रदायात जेवढा आनंद काकड्यामध्ये तेवढा आनंद कशातच नाही. पण त्या काकड्याशी नेमकं आपलं वाकडं असल्या कारणामुळे शक्यतो काकड्याला जास्त मंडळी नसते. पण त्याच प्रकरणातील हा अभंग आहे, अतिशय गोड अभंग आहे. नामदेव महाराज तुम्हा आम्हाला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी उठवतात. तसं पाहायला गेलं तर संत मंडळी अनेकांना जागवतात. असं वासुदेवामध्ये एक प्रमाण आलेले, ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तिही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेवासी विसरुनिया. वासुदेवासी विसरुनिया गेले, ऐसी ती दुबळी कोण कोण, ऐसे जागविले अवघे जन. मग अवघ्या जनांना संत मंडळींनी जागवलं सांगताय तुम्ही, बरोबर आहे. मग अवघे शब्दाने नेमकं काय घ्यायचं? तर अवघे शब्दाने जगातील प्रत्येक वस्तू ही अवघ्या शब्दामध्ये मोडते. मग सगळेच्या सगळे महाराज आजच्या अभंगामध्ये सांगणार का? तर नाही. काकडा प्रकरणातील अभंग असल्यामुळे काकडा प्रकरणामध्ये संत मंडळी नेमकं कोणाकोणाला जागवलं त्याचं थोडं चिंतन करू. नंबर 1, संतांनी काकड्यामध्ये पांडुरंगाला जागवलं. नंबर 2, संतांनी काकड्यामध्ये संत मंडळीला न जागवता साधक मंडळीला जागवलेले आहे. आणि नंबर 3, संतांनी काकड्यामध्ये तुम्हा आम्हाला जागवलेले आहे. तिन्ही प्रमाण काकड्यामध्ये आहेत. नंबर 1, संतांनी काकड्यामध्ये पांडुरंगाला जागवलं. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. संत मंडळी पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा अहो देवा उठा, पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, सगळ्यांना दर्शनाला द्या, आम्ही आलेलो आहोत. संत मंडळी देवाला उठवतात, पण देव कुठं उठायला तयार आहेत. संत मंडळीने सांगितलं, देवा आम्ही उठवतो, आमच्यासाठी नाही उठत, नका उठू. अहो पण कमीत कमी जरा उठून पहा ना. तिथपासून वळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची मांदी, सुरवराची मांदी उभे घेऊन सोडून महाद्वारापर्यंत सुरवराची मांदी उभे जोडून हात. भास्कर महाराज आपल्यातच ठेवा. काय ही सगळी प्रमाण आहेत ना, ही पहाटे गाणाऱ्यांची आणि आपण नेमकं रात्रीचे गाणारे आहोत. विठ्ठल विठ्ठल पहा 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 देवा, तिथपासून इथपर्यंत भाविकांची हात जोडून रांग लागलेले. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मादी उभे जोडून हात. देवा
आमच्यासाठी नाही उठत, कमीत कमी भाविकांचा तर विचार करा. उठून रांग लावून उभेत, उठा ना देवा त्यांच्यासाठी. देव काय उठायला तयार नाहीत. संत मंडळीने विचार केला, देव आपल्याने काही उठत नाही. मग संत मंडळींकडे एक पर्याय होता. संत मंडळीने असा विचार केला, आई साहेबांना जर सांगितलं ना देवाला उठवायला, तर आई साहेब बरोबर देवाला उठतील आणि देवही त्यांचं ऐकतील. काय राहतं, घरामध्ये एखादा मुलगा वडिलांकडे जर काही मागत असेल आणि वडील त्या मुलाला जर नकार देत असतील, तर मुलगा आईकडे जातो. आईला सांगतो, आई आई मम्मी मम्मी तेवढं सांगा ना पप्पांना द्यायला. आणि या एकदा म्हटल्यानंतर आपलं काय चालतं इथं, विठ्ठला विठ्ठला तसं संत मंडळी आई साहेबांच्या जवळ गेले आणि आई साहेबांना संत मंडळी सांगतात, आई साहेब आम्ही देवाला उठवतो, देव आमच्यानी उठत नाहीत. भाविकांसाठी उठायला सांगतो तरी उठत नाही. आई साहेब आता तुम्हाला तरी आमची दया येऊ दे ना. राही रखमाबाई तुम्हा येऊ देत हे राही रखमाबाई तुम्हा येऊ देत राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेज हलवून जागे करा देवराया. संत मंडळी काकड्यामध्ये पांडुरंगाला जागवतात. नंबर 2, संत मंडळी काकड्यामध्ये साधक नाम जिज्ञासूंना जागवतात. उठा 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 साधू संत उठा 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 साधू संत उठा 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 साधू संत उठा 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 साधू संत साधू संत साधा आपुले हित गेला गेला किंवा जाईल जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. महाराज हे प्रमाण म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना शंका आली असेल, महाराज तुम्ही मुद्दा सांगताय साधक नाम जिज्ञासू आणि प्रमाण देताय उठा उठा साधू संत. तर हे प्रमाण साधू संतांसाठी नसून ते साधक नाम जिज्ञासूंसाठीच आहे. फक्त साधक संत हा शब्द साधक नाम जिज्ञासूंसाठी आदराने वापरला. कसा वापरला सांगतो ऐका. जी जी लोक माळकरी आहेत, ज्यांच्या ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, त्यांचं नाव लिहायचं असेल किंवा नाव घ्यायचं असेल तर लोक काय लिहितात, ह भ प. आता हबप शब्दाचा नेमका अर्थ काय? हा 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 हरभरे भरडण्यात पटाईत. नाही नाही नाही, हबप शब्दाचा अर्थ आहे हरीच्या भक्तीत परायण तत्पर, त्याला म्हणतात हबप. म्हणजे जो हरीच्या भक्तीत तत्पर आहे, परायण आहे, त्याला हबप म्हणतात. आता आपल्या नावाच्या अगोदरी लोक हबप लिहितात, पण आपली भक्ती आपल्याला माहित आणि त्या देवाला माहित, पण तरी लोक हबप लिहितात की नाही. तसं आजच्या अभंगामध्ये साधक नाम जिज्ञासूंना साधू संत असा शब्द वापरला
आणि हे प्रमाण साधक नाम जिज्ञासूंसाठीच आहे. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. उठा उठा साधू संत. साधू संतांना उठा उठा अशी म्हणण्याची आवश्यकता आहे, कारण मुळात साधू संत उठलेले जागलेले आहेत, म्हणून ते तुम्हा आम्हाला नित्य जागवतात. मज निरंतर जागविती. उठा उठा साधू संत, साधा आपुले हित. आता संत मंडळींना म्हणायचं कसं, तुम्ही तुमचं हित साधा, कारण आपलं हित कशामध्ये, अहित कशामध्ये आहे. शोधून या आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित अहित शोधून ते आलेले आहेत. गेला गेला हा नरदेह त्यांना लावायचं कसं काय महाराज, कारण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. येतानाही स्वतःच्या इच्छेने येतात आणि जातानाही स्वतःच्या इच्छेने जातात. साधू संतांसाठी हे प्रमाणच नाही, आणि पुढचं तर तुकडा त्यांच्यासाठी मुळात लागतच नाही. मग कैसा भगवंत हे त्यांना लावायचं कसं महाराज, कारण देवाला स्वतः रूपाला साधू संतांनी आणलेला. आणि याला रूपावळे आणि करुणी खळे हरिदासी. खळे शब्दाचा अर्थ प्रयत्नपूर्वक हट्टासपूर्वक संत मंडळींनी त्या पांडुरंगाला रूपाला आणलेले आहे. म्हणून साधू संतांसाठी हे प्रमाण नसून साधक नाम जिज्ञासूंसाठी हे प्रमाण आहे. नंबर 1, संतांनी काकड्यामध्ये पांडुरंगाला जागवलं. नंबर 2, संतांनी काकड्यामध्ये साधक नाम जिज्ञासूंना जागवलं. आणि नंबर 3, संतांनी काकड्यामध्ये तुम्हा आम्हाला जागवलं अभंगाच्या पहिल्या चरणात. उठा जागे भारी हाता, उठा जागे भारी हाता, उठा जागे भारी हाता, उठा जागे भारी हाता. स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. भावे चरणी ठेवा सुखा व्यथा जन्माचा. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. उठा जागे भारता, स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. उठा जागे भारता, स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माता, नामदेव महाराज तुम्हा आम्हाला कर्तव्याच्या ठिकाणी आजच्या अभंगामध्ये जागवतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. नामदेव महाराज तुम्हा आम्हाला उठवतात. नामदेव महाराज पहिला शब्द वापरतात, उठा जागे व्हारे. महाराज हे पटत नाही आम्हाला का. नामदेव महाराज म्हणतात उठा जागे व्हारे. आम्ही झोपेतून जर उठलेलो नसतो, झोपेतून जागे झालो नसतो, तर तुमच्या कीर्तनाला का आलो असतो. ज्या अर्थी आम्ही झोपेतून उठलेलो आहोत, झोपेतून जागे झालेले आहोत, म्हणून कीर्तनाला येऊन बसलो आहोत ना. पण नामदेव महाराजांना असं नाही सांगायचं झोपेतून उठा, झोपेतून जागे व्हा. नामदेव महाराजांनी या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा आहे, तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला, मग तुम्ही आता तुमच्या कर्तव्याच्या ठिकाणी उठा, तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या ठिकाणी जागा. ठीक आहे. मग आता शब्द पुढे का वापरला, तर आता शब्द कधी भूतकाळात मोडत नाही, आता शब्द कधी भविष्य काळात मोडत नाही, आता शब्द वर्तमान काळामध्ये मोडतो. मग या आता शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा, तर आता शब्दाचा 2 प्रकारात अर्थ पाहू. आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी जो आता शब्द वापरला, त्या आता शब्दाचा पहिला अर्थ असा आहे, मनुष्य देह मिळण्याच्या अगोदर तुम्हाला कोणता जन्म होता माहिती नाही. डुकराचा होता, लांडग्याचा होता, कोल्ह्याचा होता, बोकडाचा होता, का 2 तोंड्या मोंडाल सापाचा होता माहिती नाही. पण आता तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला, म्हणून लगेच तुम्ही कर्तव्याच्या ठिकाणी उठा, कर्तव्याच्या ठिकाणी जागा.
असा पहिला अर्थ घ्यायचा. दुसरा अर्थ असा घ्यायचा आता शब्दाचा, मनुष्य देह प्राप्त झाला, पण काही माणसं म्हणतात महाराज आता भजन करणार नाही, आता वारी करणार नाही, आता देवाची देवपूजा करणार नाही, आता माळ घालणार नाही, काही दिवस मजा करू आणि नंतर माळ घालू. महाराज सांगतात क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. माणसाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. कपातला चहा कपात, बशीतला चहा बशीत केलं की गेला माणूस. मरण कधी येईल माणसाला सांगता येत नाही. म्हणून आता लगेच तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या ठिकाणी उठा, कर्तव्याच्या ठिकाणी जागा आणि काय करा, तुम्ही भजन करा, नामचिंतन करा. आता जागा रे भाईनो जागा, 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 आता जागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो. चोराने दिला नडाने आता जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा रे जागा भाईनो राम नामे जागा, जागा रे भाईनो राम नामे जागा, जागा रे भाईनो राम नामे जागा, जागा रे भाईनो राम नामे जागा, 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 जागा जागा रे भाईनो राम नामे जागा, जागा रे भाईनो राम नामे जागा, आता जागा रे बाहीनो जागा, राम नामे जागा, उडबा होय जागा, जग जोगी जागे जाग बोलती. अनेक प्रकारची प्रमाण संत मंडळी वापरतात आणि नामदेव महाराज म्हणतात उठा जागे वारे आता. महाराज आम्ही कर्तव्याच्या ठिकाणी उठू जागू, पण नेमकं काय करायचंय? महाराज सांगतात स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. याच्यातला भावे आणि पंढरीनाथा जो शब्द आहे तो दोन्हीकडे वापरायचा आहे. स्मरण करा पंढरीनाथा भावे आणि चरणी माथा ठेवा पंढरीनाथा भावे. भगवंताच्या चरणावर माथा ठेवायचंय तोही भावनेने आणि भगवंताचं स्मरण करायचंय तेही भावनेने. महाराज तुम्ही जे सांगताय ते आम्ही करू, उठू कर्तव्याच्या ठिकाणी. लगेच तुम्ही सांगताय तर आत्ताच्या आता भगवंताचं स्मरण करू, त्याच्या चरणावर माथा ठेवू, पण याच्यापासून आम्हाला फायदा काय? कारण प्रत्येकाला फायद्याची अपेक्षा आहे, लाभाची अपेक्षा आहे. आम्हाला याच्यापासून लाभ काय? जर लाभ असेल तर लोक पाऊल उचलतात, लाभ नसेल तर लोक पाऊल उचलत नाही. पूर्वी मतदान प्रक्रिया अशी होती, चिठ्ठ्या राहायच्या, त्या चिठ्ठीवर असा शिक्का मारला जायचा आणि ती चिठ्ठी त्या पेटीत टाकली जायची. आता सरकारने त्याच्यात बदल केला. सरकारने ईव्हीएम मशीन आणलं, म्हणजे उमेदवाराचं नाव, त्याच्यासमोर त्याचा फोटो, त्याच्यासमोर त्याची निशाणी आणि त्याच्यासमोर त्याचं बटन. मग जेवढे उमेदवार तेवढ्यांची नावं, तेवढ्यांचे फोटो, तेवढ्यांच्या निशाणी, तेवढ्यांची बटणं. शेवटी एक बटन दिलं जातं, त्याचं नाव काय? नोटा. तो नोटा कशासाठी असतो? वरचा तुम्हाला एकही उमेदवार पसंत नसेल, नोटा बटन दाबायचं, मागे यायचं असतं. मागे इलेक्शन झालं, एक बाबा शाळेतून मत देऊन बाहेर निघाले. म्हणलं रामकृष्ण हरी बाबा, रामकृष्ण हरी. केलं का मतदान? हे काय म्हटले, शाई लावून आलो. वा 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 बाबा म्हटले, चांगलं काम केलं तुम्ही, शाई लावून आलात. मग बाबा मतदान कोणाला केलं? म्हटले कोणालाच नाही. हा, शाळेत गेले, आत गेले, मतदान केलं, शाई लावून आले सांगताय, आणि कोणालाच मतदान केलं नाही. मग आत जाऊन नेमकं तुम्ही केलं काय? काय नाही म्हटले, नोटाचा बटन दाबला आणि मागं आलो. अहो बाबा म्हटलं, नोटाचं बटन का दाबलं? तुमचं एक मत कोणाला तरी महत्वाचं ठरलं असतं ना, नोटाचा बटन दाबायची गरज काय होती?
बाबांनी सांगितलं, महाराज मलाही वाटत होतं नोटाचं बटन दाबू नये, तुम्हालाही वाटतंय नोटाचं बटन दाबवलं नव्हतं पाहिजे होतं, मग का बाबा तुम्ही नोटाचं बटन दाबलं? म्हटले खरं सांगू का? म्हटलं खरं सांगायचं, खोटं अजिबात बोलायचं नाही. बाबा म्हटले, महाराज मलाही वाटत होतं नोटाचं बटन दाबू नये, तुम्हालाही वाटते नोटाचं बटन दाबायला नव्हतं पाहिजे होतं, मग बाबा तुम्ही का नोटाचं बटन दाबलं? बाबांनी सांगितलं, महाराज म्हटले मी पहाटेपर्यंत वाट पाहिली. येते लक्षात? पहाटेपर्यंत वाट पाहिली, नोटाच मिळाल्या नाहीत म्हणून नोटाचं बटन दाबला. विठ्ठला म्हणजे नोटा मिळाल्या तरच लोक नोटाचं बटन सोडतात, नाही तर नोटाचं बटन सोडत नाही. प्रत्येकाला लाभाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला फायदा पाहिजे. मग महाराज हे आम्ही सगळं केल्यानंतर आम्हाला फायदा काय? महाराज सांगतात, चुकवा व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा चुकवता येतात. महाराज जन्माच्या व्यथा चुकवता येते तुम्ही म्हणताय, बरोबर आहे, पण जन्माच्या व्यथा चुकवण्याच्या अगोदर माणसाला जन्माला यावं लागेल ना. हो बरोबर. मग माणसाला जन्माला का यावं लागतं? त्याची शास्त्रामध्ये अनेक कारण आहेत, तेवढी सांगत नाही, फक्त 2 सांगतो. माणसाला जन्माला का यावं लागतं? नंबर 1, मागच्या जन्माचं जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत माणसाला जन्माला यावं लागतं. आणि नंबर 2, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या जोपर्यंत आपण बडबड करतो तोपर्यंत आपल्याला जन्माला यावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. नंबर 1, मागच्या जन्माचं जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला जन्माला यावं लागतं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आगा कर्मी जै उरावे ताई तिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एक. जोपर्यंत आपलं कर्म शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला जन्माला यावं. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेरे सगीते, उपजले मेरे सगीते, उपजले मेरे कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेरे सगीते, उपजले मेरे सगीते. भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत माणसाला जन्माला यावंच लागतं. आणि नंबर 2, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या आपण मोबाईल पाहत असू, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या एकामेकाशी बोलत असू, कीर्तनामध्ये बसल्या बसल्या बडबड करत असू, बेडूक होऊन येईल जन्मा, बेडूक होऊन येईल जन्मा, बेडूक होऊन जन्मा येईल जन्मा, बेडूक होऊन येईल. कीर्तनी बडबड करला जातोनी, कीर्तनी बडबड करला जातोनी, कीर्तनी बडबड करला जातोनी, कीर्तनी बडबड करला जातोनी. बेडूक होऊन येईल जन्मा, बेडूक होऊन येईल जन्मा, बेडूक होऊन येईल. प्रमाण जरा बारीक आहे का? कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होऊन येईल जन्मा. जो कीर्तनामध्ये बसल्या बसल्या बडबड करतो, एकामेकाशी बोलतो. मला असं वाटतं श्रोत्यांना सांगण्यापेक्षा हे टाळकऱ्यांना प्रमाण जास्त महत्वाचं आहे. जर टाळकरी जास्तच कानामध्ये कुजबुज करतात महाराज, इथलं नाही सांगत दुसरीकडलं सांगतो. विठ्ठला पण याच्यातला एक बारीक भाव आहे का महाराज? जन्माला तर अनेक कारणांमुळे यावं लागतं, बरोबर आहे, पण इतर कारणाने जन्माला यावं लागतं, पण कोणत्या जन्मात यावं लागतं हे कुठंच सांगितलं नाही. पण कीर्तनामध्ये बसल्यानंतर जो बडबड करतो त्याला पुढचा जन्म तर मिळणारच आहे, पण कशाचा जन्म मिळेल तेही सांगितलं. बेडूक होऊन येईल जन्म. जो कीर्तनामध्ये बसल्या बसल्या बडबड करतो त्याला बेडूक होऊन जन्माला यावं लागतं. आणि एकदा का बेडूक झाला आणि त्याची पुन्हा इच्छा झाली चला कीर्तनाला जाऊ, तो तसा येत नाही, मग ड्रॉ ड्रॉ करतच येतो बघा. विठ्ठला विठ्ठला. मला जन्माला यायची तुम्ही 2 कारणं सांगितली.
आम्हाला जन्म मरण नको वाटते, जन्म मरण चुकवायचंय. जन्म मरण चुकवण्याची किती कारण आहेत? त्याची अनेक कारण आहेत. त्याच्यातील फक्त 2 कारण सांगतो. नंबर 1, भगवंताला अनन्य भावाने शरण गेलो की जन्म मरण चुकवता येतं. आणि नंबर 2, भगवंताचं नामचिंतन केलं की जन्म मरण चुकवता येतं. नंबर 1, भगवंताला अनन्य भावाने शरण गेलो की जन्म मरण चुकवता येतं. श्रीमद ज्ञानेश्वरी मध्ये भगवंताच्या मुखातील ओवी ज्ञानोबाने टाकलेले, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगत शरण्य मीच एक. भगवान परमात्मा सांगतात, जो मला अनन्य भावाने शरण जातो त्याचं मी जन्म मरण चुकवतो. म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे. म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे. तो हा उतरिला पार बाबा दुष्करा नदीचा, तो हा उतरिला पार बाबा दुष्करा नदीचा, उतरिला पार बाबा दुष्करा नदीचा, बाबा दुष्करा नदीचा, बाबा दुष्करा नदीचा, उतरिला पार बाबा दुष्करा नदीचा, बाबा दुष्करा नदीचा. म्हणवडी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भगवान परमात्मा जो अनन्य भावाने शरण जातो त्याचं जन्म मरण चुकवतं. आणि नंबर 2, भगवंताचं नामचिंतन केलं की जन्म मरण चुकतं. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्म, उच्चार भगवंताच्या नामाचा केला की जन्म मरण चुकतंय. महाराज जन्माला यायची कारण सांगितली. आता जन्म नको वाटत होतं पण तरी विचारलं आम्ही जन्म मरण कशाने चुकतंय. तुम्ही जन्म मरण चुकण्याची सुद्धा कारण सांगितली. पण महाराज इथं जन्म मरण चुकवायचं कोणाला? आम्हाला नाही म्हटले जन्म मरण चुकवायचं. का? अहो म्हटले आमच्याकडं धन भरपूर आहे, आमच्याकडे बायको आहे, आमच्याकडे मुलं आहेत, इष्टमित्र स्वजन सखे नातेवाईक सगळं काही आमच्या संसारामध्ये उत्तम आहे. मग आम्हाला जन्म मरण का चुकवायचं? आम्हाला जन्म मरण चुकवायचं नाही. नामदेव महाराज सांगतात, बाबांना तुम्हाला जन्म मरण चुकवायचं नाही. म्हटले नाही. का? म्हटले धन आहे, पैसा आहे, दारा आहे, पत्नी, सगळं काही उत्तम आहे, मग तरी जन्म मरण चुकवायचं नाही असं तुम्ही सांगताय. हो म्हटले. नामदेव महाराज त्यांना सांगतात, बाबांनो तुम्ही ज्याला सगळ्यामध्ये सुख मानता ते कसे सांगू का तुम्हाला? म्हटले सांगा ना. अभंगाच्या 2ऱ्या चरणात. धनदार पुत्र जन, धनदार पुत्र जन, धनदार पुत्र जन, धनदार पुत्र जन. बंधु सोई रे बेसोना, बंधु सोई रे बेसोना, बंधु सोई रे बेसोना, बंधु सोई रे. सर्व मिथ्या है जानो ना, सर्व मिथ्या है जानो, सर्व मिथ्या है जानो ना, सर्व मिथ्या है जानो ना. शरण रिगा देवासे, शरण रिगा देवासे, देवासे. धनदार पुत्र जन, धनदार पुत्र जन. शरण रिगा देवासे, शरण रिगा देवासे.
पिशून सर्व मिथ्या हे जाणून तुम्ही काय करा, शरण रिघा देवासी. 15 मिनिटं फक्त मागचा आवाज कमी करा. विठाला विठाला. महाराज सांगतात धन कसं आहे, पिशून आहे पिशून. आता धन पिशून आहे हे सांगणारे कोण आहेत लक्षात असू दे बरं का. सांगणारे नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराज सांगतात धन पिशून आहे. आता नामदेव महाराजांच्या घरची जर परिस्थिती पाहिली तर नामदेव महाराजांच्या घरामध्ये एकूण 14 माणसं होती आणि नामदेव महाराजांचे वडील दामासाठी फक्त एकटेच घरामध्ये कमवायचे, सगळी माणसं बसून खायची. नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 माणसं, एकच माणूस कमवायला. नामदेव महाराजांचं जीवन असं होतं, सकाळी उठायचं, स्नान संध्या करायची, नाश्ता पाणी झाला की थेट मंदिरामध्ये. मंदिरात काय देवाची पूजा करायची, भजन करायचं तेवढं करायचं. जरी झाला संन्यासी तरी मध्यान्नासी तोंडवासी. आणि दुपारी जेवायला घरी यायचं. जेवण झालं पुन्हा निघायचं, मंदिरात जायचं, काय भजन करायचं तेवढं करायचं, पुन्हा संध्याकाळी घरी जेवायला. नामदेव महाराजांचा दररोजचा नित्यक्रम हाच. आणि त्याच काळामध्ये नामदेवरायांच्या समज आई साहेबांची सेवा करणारे परिसा भागवत होते आणि रुक्मिणी आई साहेबांची ते फार सेवा करायचे. म्हणून रुक्मिणी आई साहेब प्रसन्न झाल्या आणि नामदेव त्या परिसा भागवताला परिस दिलं. तेव्हापासून त्यांना नाव पडलं परिसा भागवत. आता परिस माहिती तुम्हाला काय आहे? परिस महिला मंडळ माहिती का? परिस आहे का तुमच्या घरी? हा काय विचारता महाराज, परिस असतं एवढं जर सोनं 1.25 लाखाच्या वर गेलेलं तुमच्या कीर्तनात येऊन बसलो असतो का? परिस असतो तर. परिस कशाला म्हणतात ऐका, लोखंडाला लावलं का लोखंडाचं सोनं होतं त्याला परिस म्हणतात. त्या परिसा भागवताला रुक्मिणी आई साहेबांनी परिस दिलं. तो घरी गेला, बायकोला सांगितलं बघ रुक्मिणी आई साहेब माझ्यावर प्रसन्न झालेले आहेत, मला परिस दिलेलं आहे. तिने घरामध्ये ठेवलं, काय सोनं करायचे तेवढं करून घेतलं. आणि परिसा भागवताची बायको आणि नामदेव महाराजांची बायको सख्या मैत्रिणी. तिने असा विचार केला, आपली मैत्रीण गरीब आहे, हे परिस तिला देऊ, तिला सांगू 2 दिवस तुझ्याजवळ ठेव, काय सोनं करायचं तेवढं करून घे, 2 दिवसांनी परत घ्यायला येते. खरा तर नियम असा आहे, गुज बोलावे संताशी आणि स्त्री राखावी दासी ऐसी. संत मंडळी सांगतात खर तर जीवनामध्ये आल्यानंतर बायकोला काही महत्वाचं सांगूच नाही. पण काही लोक म्हणतात नाही नाही महाराज, बायकोला सांगितलं की मन मोकळं होतं, बायकोला सांगितलं की मन मोकळं होतं. तुकाराम भाऊ तुम्ही जास्त काय ऐकू नका, आपल्याला दोघांना अनुभव नाही. दिगंबर बाई तुम्ही ऐका. विठ्ठला म्हणून सांगतो ना, ऐकायला उपयोगच नाही आम्हाला तिघांना काही. हे पण दोघे आहेत अजून. विठ्ठला विठ्ठला श्री राखावी दासी ऐसी. म्हटले बायकोला काही सांगायचंच नाही. पण काही लोक म्हणतात नाही नाही, बायकोला सांगितलं की मन मोकळं होतं, बायकोला सांगितलं की मन मोकळं होतं. बायकोला सांगितल्यावर मन मोकळं होतं खरंय महाराज, पण तीच मोकळ्या मनाने जाऊन शेजारीला सांगते विठ्ठला विठ्ठला. तिने ते परीस घेतलं, नामदेव महाराजांच्या बायकोच्या जवळ गेले आणि सांगितलं बाई तू घरी बेस, एक काम कर, हे परीस 2 दिवस तुझ्याजवळ ठेव, लोखंडाला लावून घे, काय सोनं करायचं तेवढं करून घे, 2 दिवसांनी मागे येते. तिने म्हटले चाचणी करून घेऊ नक्की परीस आहे का. म्हणून किल्ली होती जवळ, तिला लावली लोखंडाचे, खरंच सोनं झालं. ती निघून गेली. हिने परीस ठेवला आणि जी सोन्याची किल्ली होती सोनाराकडे गेली, मोडली. काही पैसे आले, किराणा मालाच्या दुकानामध्ये गेले, किराणा घेतला, घरी आली आणि त्या दिवशी घरी सगळ्या माणसांना तिने पुरणपोळीचा बेत बनवला. आता पुरणपोळीचा बेत म्हणजे आपल्यासारखी नुसते होळीला पुरणपोळी बनवायची नाही. पुरणपोळीचा बेत म्हणजे कसा ऐका, घाटावर गेले की पुरणपोळीचा बेत पाहायला मिळतो. पुरणपोळी, त्याच्यावर तुपाची धार, गुळोणी, आमटी भात, कुरडया, पापड, भजी. फक्त तुम्ही ऐकून घ्या, तोंडाला काय पाणी येऊ देऊ नका. हा, या सगळे पदार्थ एका ताटात, त्याला म्हणतात पुरणपोळीचा बेत. आणि त्याच्यात वरून दक्षिणा सुद्धा. हा, सगळा काही स्वयंपाक उत्तम बनवला. नामदेव महाराज भजन करून झाले आणि घरी आले. पायऱ्या चढतात तेवढ्यात घरातून भजे तळण्याचा वास आला. नामदेव महाराजांनी विचार केला, आपल्या घरात भजे तळण्याचा आला वास, भजे तळण्याचा वास येतो. म्हटले
म्हणजे या आपलं घर नसलं पाहिजे. पुन्हा पायऱ्या उतरल्या, समोर पाहिलं आपलंच घर आहे. पुन्हा घरात गेल्या, किचन घरामध्ये गेले आणि पाहिलं तर बायको भजे तळते आणि सुंदर असा पुरणपोळीचा बेत बनवलेला आहे. नामदेव महाराज विचारलं, का ग बाई, आज पुरणपोळीचा बेत बनवला? हो म्हटले. कुठून एवढी सामुग्री आणली? सगळा प्रसंग सांगितला. नामदेव महाराजांनी सगळा तो स्वयंपाक उचलला, चंद्रभागेवर वाळवंटात गेले आणि वारकऱ्यांना तो पुरणपोळीचा बेत वाटून टाकला. पुन्हा घरी आले आणि बायकोला सांगितलं, ऐक म्हटले, जे आपण कमवलं नाही ना ते आपल्याला खाण्याचा अधिकार नाही. ऐका जरा, गावाचं बावाचं आणि देवाचं खाणाऱ्यांनो, विठ्ठल आपल्याला खाण्याचा म्हटले अधिकारच नाही. म्हटले अंत्य परीस हातामध्ये घेतलं. नामदेव महाराजांनी चंद्रभागेमध्ये फेकून दिला. आता 2 दिवस पूर्ण झाले आणि 2 दिवस पूर्ण झाल्यानंतर परीसा भागवताची बायको आली. अगं, तुला परीस दिलं होतं, दे माझं परीस. तिने सांगितलं, अगं काय सांगू तुम्हाला, म्हटले परीस तू दिलं खरे, पण आमच्या यांनी म्हटले चंद्रभागेमध्ये फेकून दिला. चंद्रभागेत फेकून दिला आणि परीस तिने असा पदर घेतला, कमरेला खोचला आणि महिलांचा हरिपाठ चालू झाला की त्याला ज्ञानदेव प्रमाण नसतं महाराज. अशा शिव्या द्यायला सुरुवात केली, अशी शिव्या द्यायला सुरुवात केली. तेवढ्यात मागोमाग परीसा भागवत आली. वाद चालू झाला. इकडनं नामदेव महाराज आले. म्हटले काय झालंय? सगळा प्रसंग समजला. परीसा भागवत नामदेव महाराजांना काय काय बोलतोय, परीसा भागवताची बायको आई साहेबांना काय काय बोलते. नामदेव महाराजांनी सांगितलं, शांत बस, तुला परीसच पाहिजे ना? हो म्हटले, परीस पाहिजे, चल माझ्या बरोबर. नामदेव महाराज चंद्रभागेमध्ये घेऊन गेले परीसा भागवताला. चंद्रभागेमध्ये एक बुडी मांडली आणि हातामध्ये जेवढे गोटे येतील तेवढे पकडले. परीसा भागवताच्या समोर झाले आणि नामदेव महाराज सांगितले, उचल तुझा परीस. परीसा भागवताने विचार केला, आपला एकच परीस होता आणि नामदेव महाराजांच्या हातामध्ये एवढे परीस आहेत. म्हणजे दगड गोटे आहेत की परीस आहेत? परीसा भागवताला माहित होती हे परीसच आहेत, कारण परीसा भागवताना नामदेव महाराजांची ख्याती माहित होती. परीसा भागवताने असा विचार केला, आपला एक परीस होता, नामदेव महाराजांनी आपल्या समोर एवढे परीस धरलेले आहेत, मग 1-2 परीस जास्त उचलायला हरकत काय? म्हणून त्या परीसाने दोन्ही हात असे पुढे केले. नामदेव महाराजांनी पुन्हा दोन्ही हात मागे घेतले. नामदेव महाराज म्हटले, तुझा एक परीस होता, एकच उचलायचा. माझा दृष्टांत संपला. महाराज, नामदेव महाराज ज्या दगडाला हात लावतात तो दगड परीस होईल. नामदेव महाराज किती श्रीमंत आहेत, पण ते नामदेव महाराज तुम्हाला आम्हाला सांगतात, धन पिशू नाही. विठ्ठला विठ्ठला धन त्रासदायक आहे महाराज, दुःख देणार आहे. जवळ येणारी भाववीस ठेपलेली महाराज. आता या थोड्याशा जमिनीच्या तुकड्यामुळे आणि पैशामुळे 90% पवित्र जगातील नातं असणारं भाऊ बहिणीचं महाराज नष्ट झालेले आहेत. बहीण भावाशी बोलत नाही, भाऊ बहिणीशी बोलत नाही. एका मनपाट चुकून जर मिळाले तर एकामेकाकडे पाहत नाही, बोलायचा प्रश्नच नाही. सांगू तुम्हाला, वर्षभर भावाची बहिणीची आठवण तुम्हाला येत नसेल, पण वर्षातून 2 वेळा का होईना आतून तुम्हाला भावाची आठवण होते आणि आतून तुम्हाला बहिणीची आठवण होतेच. नंबर 1 रक्षाबंधनला आणि नंबर 2 भाऊबीजेला. किती राख्या बांधू द्यावं भावाच्या हाताला, पण सख्या बहिणीची जोपर्यंत राखी येत नाही ना तोपर्यंत दुःखच असतं. आणि किती साड्या असू द्या बहिणीला, पण सख्या भावाची 200 रुपयाची का होईना साडी नसेल ना, बहिणीला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. थोड्याशा पैशामुळे आपण आता नाती दूर करत चाललेले आहेत. पण नामदेव महाराज सांगतात, तो पैसा ते धन त्रासदायक आहे, पिशू नाही. धन दारा, दारा शब्दाचा अर्थ होतो पत्नी, बायको. आता बायको किती त्रासदायक हे माझ्यासारख्याला सांगणं सोबत नाही, कारण माझं अजून झालं नाही. पण ज्यांचे ज्यांचे अनुभव आहेत ते सांगतात बायको किती त्रासदायक आहेत. बायकोला जर साडी आणायला दुकानावर नेलं तर बायको त्या दुकानदाराला सांगते, 1 नंबरची साडी दाखव, 1 नंबरची. तो पहिलीच साडी तिला दाखवतो, तशी तिला ती पसंतच असते. पण बाईने एक साडी पाहिली आणि तिचं मन भरलं तर ती बाई कसली? तिने सांगितलं, नाही नाही, अजून साड्या दाखव, अजून साड्या दाखव. 100 साड्या 2 तासात त्या सेल्समनने तिच्या समोर टाकल्या. सगळ्या साड्या पाहून झाल्यानंतर तिने पुन्हा खाली हात घातलं आणि 1 नंबरची साडी काढली आणि सांगितलं, हीच मला आता द्या. 2 तास कशाला फुकट घालवले? विठ्ठला विठ्ठला. धन दारा पुत्र, पुत्र महाराज फार त्रासदायक. आमचे गुरुजी एक गोष्ट सांगायचे, मुंबईच्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये एक जोडपं राहायचं. 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहणार, त्याच्यातच त्यांचं किचन, त्याच्यातच बाथरूम, त्याच्यातच फ्रीज, त्याच्यातच त्यांचा बेड.
10 बाय 10ची खोली असतेच किती मोठी आणि त्याच्यात ते राहायचे. एक दिवस दोघेही बेडवर झोपले आणि तो तिला म्हणाला, का ग आपली 10 बाय 10ची खोली, मुंबईमध्ये आपण राहतो, त्याच्याच किचन, त्याच्याच बाथरूम, त्याच्याच आपला बेड. समजा आपल्याला एखादं पोरग झालं त्याचं झोपल कुठं? म्हटली एवढी कशाला चिंता करताय, ज्या वेळेस होईल त्या पाहू ना. तो म्हटला नाही नाही, माणसाचं नियोजन असलं पाहिजे. म्हटले असं हो. तो म्हटला कुठं पोरग झोपेल? ती म्हटली एवढी कशाला चिंता करताय, हे बघा मी थोडी इकडे सरकते, तुम्ही थोडं तिकडे सरका, हे काय मध्ये झाली जागा, इथं झोपेल. तो म्हटला दुसरा पोरगा झाला तर तो कुठे झोपेल? ती म्हटली थोडं तुम्ही तिकडे सरका, मी थोडी इकडे, हे काय इथे मध्ये झाली जागा, इथं झोपेल. तो जरा लहरी होता. तो म्हटला तिसरा पोरगा झाला तर तो कुठे झोपेल? ती म्हटली बघा मी आता इकडे सरकते, तुम्ही आता तिकडे सरका. तो सरकायला गेला आणि बेडवरून खाली पडला. जसा बेडवरून खाली पडला त्याचा हात मोडला, कमरेत वाकला गेला. माझा दृष्टांत संपला. खरं सांगा, तो बेडवरून खाली पडला, कमरेत वाकला, हात मोडला. असलेल्या पोरामुळे का नसलेल्या? बोलत चला. आ बोला ना. नसलेल्या. मग नसले जर एवढे उद्योग करतात तर असलेले विठ्ठल दारा पुत्र जन 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 फार त्रासदायक महाराज. किती जन त्रासदायक. असा उचलतो आणि असा सापडतो बघा. जनाच्या नादी चुकून लागायचं नाही महाराज, चुकून लागायचं नाही. जन आपल्या तोंडावर एक बोलेल, दुसऱ्याच्या तोंडावर जाऊन एक बोलेल, तिसऱ्याला अजून काही उलट सांगेल. जनाच्या नादी चुकून लागायचं. ते जोनिया जन भक्ती करा, ते जोनिया जन भक्ती करा, ते जोनिया जन भक्ती करा, ते जोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. जना त्या नादी महाराज चुकून लागायचे नाही. पंचवार्षिक आलं की मग समजतं जन कसं आहे महाराज. एकाच्या माग फिरतील, दुसऱ्याचे घेतील, चौथ्याचा प्रचार करतील, खातील, दुसऱ्याला निवडून. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. धनदारा पुत्र जन बंधू, बंधू यांच्या नादी चुकून लागायचे नाही. बांध कोरायला सगळ्यात अगोदर हेच पुढं. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे. सोयरे त्रासदायक आहेत महाराज. किती सोयरे त्रासदायक आहेत. लग्न घरामध्ये असावं आणि लग्नाच्या पत्रिकेत एखाद्या सोयऱ्याचं चुकून नाव लिहायचं होऊन जावं, मग समजतं सोयरे किती आहेत महाराज. आणि म्हणून महाराज सांगतात सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. तुम्ही फक्त देवाला शरण जा. मग महाराज देवाला शरण जायचंय, नेमकं कोणत्या देवाला शरण जायचंय त्यांचे एकदा मोठ्या प्रमाणे भजन करू. टाळी 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 टाळी.
स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुना, सर्व मिथ्या ये जाणून शरण रिगा दिवासी. माया विघ्ने भ्रमला खरी, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे सा चोकारे जाईल. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता वरा, हेची करा बापांनो. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुना, सर्व मिथ्या ये जाणून शरण रिगा दिवासी. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर मग नामदेव महाराज म्हणतात, विष्णुदास विनवी नामा, बोलू नका भव कामा, धरा अंतरी निज प्रेमा, न चुकाने मा हरिभक्ती. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुना, सर्व मिथ्या ये जाणून शरण रिगा दिवासी. आज आपल्या सर्वांची परिचित असणारे स्वर्गीय आत्माराम तुकाराम पाटील यांचं 5वं पुण्यस्मरण आणि त्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने गंगा भागीरथी मंजूबाई आत्माराम पाटील, सौ कमला आत्माराम पाटील, सौ आशा अशोक कोट आणि या सगळ्यांच्या अनुषंगाने ही सेवा माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे आमचे गणेश भाऊ गायकर यांच्याकरवी मला प्राप्त झालेली आहे. आज कीर्तनासाठी मृदुंगाची साथ करणारे आमचे तुकाराम भाऊ असतील, त्याचप्रमाणे योगेश भाऊ असतील, दोघांची शब्द पुष्पाने आभार व्यक्त करतो. उत्तम अशी गायनाची साथ करणारी सर्वच गंधर्व मंडळी, त्याच्यामध्ये हरिभक्तापरायणे आमचे दशरथ महाराज असतील, हरिभक्तापरायणे आमचे हरिभाऊ बाबा असतील, हरिभक्तापरायणे आमचे प्रमोद भाऊ असतील, हरिभक्तापरायणे आमचे भास्कर महाराज असतील, दिगंबर भाऊ आहेत, महाराजांचं नाव काय ज्ञात नाही, शहाडवरून आलेले आमचे बाबा, त्याचप्रमाणे आमचे भविष्य महाराज गौरव महाराज, बाबांचं नाव काय ज्ञानेश्वर बाबा, त्यांचे शब्द पुष्पाने आभार व्यक्त करतो. विण्याची साथ करणे आमचे रमेश बाबा आहेत, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी हरिभक्तपरायण विष्णुपंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे शब्द पुष्पाने आभार व्यक्त करतो. माईक सिस्टीम अतिशय गोड होती, तुमचे शब्द पुष्पाने आभार व्यक्त करतो. आणि वक्ता किती मोठा असू द्या किती छोटा असू द्या, वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते विना महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी भरपूर उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि जाता जाता भगवंताकडे एकच प्रार्थना, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कोणाच्या वाट्याला दुःख नाही हो, प्रत्येक जण निरोगी राहो, प्रत्येकाच्या डोळ्याला सुख शांती समाधान पाहायला मिळो, हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट की आपल्याच कल्याण तालुक्यामध्ये गोविली गाव या ठिकाणी राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह डिसेंबर महिन्यामध्ये 16 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांची कीर्तनकारांची त्या ठिकाणी कीर्तन संपन्न होणार आहेत आणि भव्य दिव्य अशा स्वरूपाने नामयज्ञ सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. जवळपास 5000 ज्ञानेश्वरी वाचक त्या ठिकाणी असणार आहेत, हजारो टाळकरी आणि शेकडोनी हजारोनी समाज कीर्तनाला उपस्थित राहणार आहे. आपली सर्वांची जबाबदारी फक्त उपस्थिती दर्शवणार आणि ज्यांना ज्यांना तन मन धनाने जे जे काही सहकार्य करायचे आपल्या धर्मासाठी आपल्या आध्यात्मिक क्षेत्रासाठी आपण निश्चित त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्या सप्ताहासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वांनीच त्या ठिकाणी आलंच पाहिजे आलंच पाहिजे आलंच पाहिजे, कारण आपल्याला हे सगळं जे करायचंय ते धर्मासाठी करायचंय, म्हणून आपण नित्य त्या ठिकाणी दररोज 8 दिवस आलो पाहिजे. हा पुन्हा पुन्हा मी तुम्हाला आग्रह करतोय की आपण निश्चित त्या ठिकाणी गोविली या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये 16 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत नित्य दररोज आलो पाहिजे. रामकृष्ण हरी. तुकाराम तुकाराम तुकाराम